मित्रांनो, जालना जिल्ह्यातून एक नवीन एक्झिट पोल समोर आलेला आहे इलेक्शन 2024चा आणि त्याच्यात सरळ सरळ असं दाखवण्यात येऊ लागले की सरपंच मंगेश साबळे यांचा विजय हा 90% विजय आहे आणि खूप मतदान त्यांना त्याच्यामध्ये दाखवू लागले। तर मित्रांनो, मी योगेश पाबळे आणि आपण पाहतो योगेश पाबळे 2.0 आहे आपला ऑफिशियल YouTube चॅनल। तर संदर्भातील माहिती आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की हे एक्झिट पोल कोणत्या चॅनल्सवरती दाखवण्यात आले, जसं की गावरान विश्लेषण, तसंच मराठी एक्सप्रेस आणि असल्या बहुतांश चॅनलवरती बहुतांश मराठी चॅनलवरती हा एक्झिट पोल दाखवण्यात येऊ लागला। तर हा एक्झिट पोल नेमकं मित्रांनो कितपत सत्य आहे, म्हणजे हा एक्झिट पोल सत्य आहे की खोटा आहे, याच्या संदर्भातील संपूर्ण एक म्हणजेच लाईव्ह प्रूफ सबूतसह ही माहिती आपण जाणून घेऊया। तर चला तर मित्रांनो, तुमचा आमचा टाइम नाही घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की एक्झिट पोल नुसार कोणाला किती मतदान कोणत्या भागातून झालेले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बनून राहा आणि तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटन दाबून द्या। आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक पण आताच करा, जेणेकरून सबस्क्राईब केले तर पुढील असलेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल। तर मित्रांनो, मी एक फोटो प्ले करतो व्हिडिओच्या मध्ये आणि आपण बघू शकता। तर आपण बघू शकता मित्रांनो की एकूण आपल्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण टोटल 6 विधानसभा मतदारसंघ आहे। त्याच्यापैकी मेन म्हणजे जालना, त्याच्यानंतर बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, एकूण असे 6 विधानसभा मतदारसंघ आपल्या जालना जिल्ह्यामध्ये। त्याच्यापैकी जालना जिल्ह्यात 1,99,886 एवढं मतदान आहे। त्यापैकी रावसाहेब पाटील दानवे यांना 87,670 मतदान झाल्याची माहिती एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्याकडे कळालेली आहे। त्याचपैकी डॉक्टर कल्याण काळे यांना एकूण 70,656 एवढं मतदान जालना सिटीतून झाल्याची माहिती समोर आली आहे। त्याचप्रमाणे 42,560 एवढं मतदान जे की सरपंच मंगेश साबळे यांना जालना सिटीमधून झाल्याची माहिती समोर आलेली आहे। याच्यामध्ये सरपंच मंगेश साबळे थोडे मायनस मध्ये दाखवण्यात येऊ लागलेले, परंतु मित्रांनो त्याच्यानंतर बदनापूरमध्ये आपण बघू शकता की 2,31,145 मतदान हे एवढं बदनापूर विधानसभा मतदारसंघात आहे। त्यापैकी रावसाहेब पाटील दानवे यांना 77,655 एवढं मतदान रावसाहेब पाटील दानवे यांना झालेले आहे। त्याच पद्धतीने डॉक्टर कल्याण काळे यांना 77,840 एवढं मतदान डॉक्टर कल्याण काळे यांना बदनापूर मतदारसंघातून झालेले आहे। त्याच पद्धतीने 80,650 मतदान हे जे की सरपंच मंगेश साबळे यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघातून झाल्याची माहिती समोर आलेली आहे। म्हणजेच की याच्यामध्ये सरपंच मंगेश साबळे चांगल्या पद्धतीनं म्हणजे की लीड नाही अशी माहिती या एक्झिट पोलच्या माध्यमातून सरळ समोर आलेली। त्याच पद्धतीने भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण टोटल 2,31,492 एवढं मतदान आहे। त्यापैकी 90,506 एवढं मतदान जे की रावसाहेब पाटील दानवे यांना झालेलं आहे। त्याचपैकी डॉक्टर कल्याण काळे यांना 80,506 एवढं मतदान भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून झालेले आहे। त्याच पद्धतीने 60,680 एवढं मतदान जे की भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून सरपंच मंगेश साबळे यांना झाल्याची माहिती समोर आली। त्याच पद्धतीने भोकरदनमध्ये थोडे मायनसमध्ये दाखवू लागलेले आहे सरपंच मंगेश साबळे। त्याच्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून जे की 2,40,039 एवढं मतदान जे की सिल्लोड मतदारसंघामध्ये, त्याचपैकी म्हणजे की 48,030 एवढं मतदान जे की रावसाहेब पाटील दानवे यांना सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून झालेले आहे। त्याचबरोबर 95,079 मतदान हे जे की डॉक्टर कल्याण काळे यांना शिल्लोडमधून झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर 90,930 एवढं मतदान जे की सरपंच मंगेश साबळे यांना सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याच पद्धतीने फुलंब्री मतदारसंघातून जे की 2,42,049 एवढं मतदान जे की फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आहे। त्याच पद्धतीने 62,696 मतदान हे जे की रावसाहेब पाटील दानवे यांना फुलंब्री मतदारसंघातून झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याच पद्धतीने 78,699 मतदान जे की डॉक्टर कल्याण काळे यांना फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि त्याच पद्धतीने त्याचबरोबर 1,06,084 मतदान जे की फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून समोर आलेली हीच माहिती म्हणजे सरपंच मंगेश साबळे यांना म्हणजेच की 1,06,084 मतदान झाल्याची माहिती समोर आलेली आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून। तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून जे की सरपंच मंगेश साबळे यांनी चांगल्याच टॉपच्या लीड नाही ते दाखवण्यात येऊ लागलेले। त्याच पद्धतीने आता मेन मतदारसंघ जो आहे की पैठणमध्ये 2,22,406 एवढं मतदान आहे, म्हणजे की बाकीच्या तुलनेत थोडं पैठणमध्ये जास्त मतदान आहे झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याच पद्धतीने 52,871 मतदान जे की रावसाहेब पाटील दानवे यांना पैठण विधानसभा मतदारसंघातून झालेले। त्याच पद्धतीने 51,300 एवढं जे की डॉक्टर कल्याण काळे यांना पैठण विधानसभा मतदारसंघातून मतदान झालेले आहे। त्याच पद्धतीने 1,18,235 एवढं मतदान जे की सरपंच मंगेश साबळे यांना पैठण
विधानसभा मतदारसंघातून झालेले. त्याच पद्धतीने टोटल एकूण जे की एकूण मतदान झालेले 13,61,217 एवढं टोटल आपल्या जालना लोकसभा मतदारसंघात एवढं टोटल मतदान झालेले आहे. त्यापैकी दानवे यांना टोटल मतदान झालेले आहे. टोटल मतदान जे आहे की 4,14,428 एवढं मतदान झाल्याची माहिती समोर आलेली आहे एक्झिट पोलच्या माध्यमातून. त्याचबरोबर 4,53,050 एवढं मतदान जे की डॉक्टर कल्याण काळे यांना झाल्याची माहिती समोर आलेली आहे टोटल मतदान जे की. आणि त्याचबरोबर 4,93,739 जे मतदान जे की मित्रांनो सरपंच मंगेश साबळे यांना झाल्याची माहिती या एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की हा एक्झिट पोल कितपत सत्य आहे आणि कितपत खोटा आहे. आणि हा एक्झिट पोल छोट्या मोठ्या नाही की बल्कि चांगल्याच लेवलच्या मीडिया न्यूज रिपोर्टरवाल्यांनी समोर दाखवण्याचे प्रयत्न केलेला आहे, जसं की गावरान विश्लेषण तसेच मराठी एक्सप्रेस असले बहुतांश चॅनल जे की चांगल्याच सबस्क्रायबर बेसच्या चॅनलने हा एक्झिट पोल दाखवण्याचं म्हणजेच की समोर दाखवण्याचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो हा एक्झिट पोल मला तरी वाटतं काही ना काही सत्य आहे, कारण की मी पण हाच एक अंदाज काढलेला होता आणि तोच अंदाज समोर आल्याची माहिती समोर आली आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असलेच माहिती पूर्ण पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.